छत्रपती शिवरायांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या विरोधात गडिंग्लजमधील शिवप्रेमींनी निदर्शनं केली। यावेळी कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली। इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। छत्रपती शिवरायांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यानं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आहे। त्याचे पडसाद गडिंग्लजमध्ये उमटले। प्रशांत कोरटकरच्या विरोधात गडिंग्लजमध्ये इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं। प्रशांत कोरटकरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कोरटकरला तातडीनं अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलकांनी कोरटकरचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला। त्याला प्रतिबंध करताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली। या आंदोलनात ठाकरे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, पी.डी. पाटील, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चव्हाण, काँग्रेसचे बसवराज आजरी, श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई, तालुका प्रमुख दिलीप माने यांनी सहभागी होत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केला। यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, तालुका प्रमुख दिलीप माने, उपतालुका प्रमुख वसंत नाईक, शहर प्रमुख प्रकाश रावळ, मनीष हवळ यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।